नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये लिव्हर टॉनिक प्लस आयर्न टॉनिक हे जर एकत्र त्या ठिकाणी वापरले तर आपल्याला कुठले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात? मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉल या दोन औषधांचा आपण ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये एकत्रित वापर करतो तर त्या ठिकाणी आपल्याला अमृतासारखे फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, या दोन औषधांचा एकत्रित वापर आपण आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे, कुठे करायला पाहिजे, त्याचा डोस कसा द्यायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या दोन औषधांचा एकत्रित वापर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये करतो तर आपल्याला अत्यंत सुंदर फायदे या औषधांचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात. त्यामुळे मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉल या दोन औषधांचा एकत्रित वापर केल्यावर आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे होऊ शकतात आणि आपण या दोन औषधांचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे. तर यामधील सर्वात पहिला जो काही फायदा घ्यायचा आहे किंवा आपण पहिल्या ठिकाणी जे काही वापरायचे आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर ते खूप दिवसांपासून आजारी असतील, यामध्ये थायलेरिओसिस असेल, आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन झालेले असेल, यामध्ये एफएमडी असेल, लंपी असेल, तर या आजारांनंतर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची सुद्धा कमतरता येऊ शकते किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये अशक्तपणा येऊ शकतो. तर अशा ठिकाणी आपण जर या लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉल या दोन औषधांचा एकत्रित वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी फायदा होतो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फायदा होतो, आपल्या पशूंमध्ये त्यांना ऊर्जा देण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा या दोन औषधांचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ज्या ठिकाणी आपले पशु जास्त दिवस आजारी असतील, त्यांच्या शरीरामध्ये थकवा आलेला असेल, कमजोरी आलेली असेल, त्यांना लवकरात लवकर आपल्याला ठीक करायचे असेल तर त्या ठिकाणी आपण या प्लाझ्मा फेरॉल लिक्विडचा आणि लिक्विड ब्रोटॉनचा एकत्रित वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपण मदत करू शकतो. मित्रांनो, दुसरा जो काही फायदा या दोन औषधांचा घ्यायचा आहे तर तो म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉल या दोन औषधांचा एकत्र वापर करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळते की आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली आहे, त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. तर अशा स्थितीमध्ये आपण या दोन औषधांचा एकत्रित वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंचे जे काही लिव्हरचे कार्य आहे तर ते चांगले ठेवण्यासाठी आपण या दोन औषधांच्या मदतीने आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो. ज्यावेळेस आपल्या पशूंचे लिव्हर हेल्दी राहते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आपण या दोन औषधांचा घ्यायचा आहे तर तो म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आपल्याला दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड ब्रोटॉन आणि प्लाझ्मा फेरॉलचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरावरती ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गोचिड असतील, पिसवा असतील, माशा असतील यांचा प्रादुर्भाव होतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता ही आलेली असते. मग अशा स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंना या प्लाझ्मा फेरॉल लिक्विड आणि ब्रोटॉन लिक्विडचा जर एकत्रित वापर केला तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली जी काही रक्ताची कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस जंतांचे प्रमाण जास्त होईल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलन करतो तर त्यानंतर सुद्धा आपण लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉलचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन केल्यानंतर त्यांच्या लिव्हरवरती त्या ठिकाणी स्ट्रेस आलेला असतो तर तो दूर करण्यासाठी फायदा होतो, आपल्या पशूंचे लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी आपल्याला फायदा होतो, आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन चांगले ठेवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. म्हणजेच एकंदरीत आपल्या पशूंचे जे काही आरोग्य आहे तर ते सुधारण्यासाठी आपण या लिक्विड ब्रोटॉन आणि प्लाझ्मा फेरॉल लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही फायदा आपण या दोन औषधांचा घ्यायचा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये व्याल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा अशक्तपणा आलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो किंवा आपले पशु व्याल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये ब्लिडिंगच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील आपल्याला पाहायला मिळत असतात. तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना वीकनेस हा जाणवत असतो तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या ब्रोटॉन लिक्विडचा आणि प्लाझ्मा फेरॉल लिक्विडचा वापर एकत्रित करू शकतो. मित्रांनो, यामुळे आपल्या पशूंना व्याल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल, आयर्न असेल, व्हिटॅमिन असतील यांची जी काही पूर्तता आहे तर ती करण्यासाठी आपल्याला या दोन औषधांचा फायदा पाहायला मिळतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आपण या लिक्विडचा त्या ठिकाणी घ्यायचा आहे तर तो म्हणजे
आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला अचानक त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये घट पाहायला मिळत असेल किंवा आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट एसएनएफ जी आहे तर ती जर कमी झालेली पाहायला मिळत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण प्लाझ्मा फेरॉल लिक्विड आणि ब्रोटॉन लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला अचानक आपल्या पशूंमध्ये दुधाची कमतरता पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना स्ट्रेसच्या समस्या असतील किंवा त्यांच्यामध्ये त्यांची भूक कमी झालेली असेल तर अशा काही कारणांमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनाची घट पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी आपण या 2 औषधांचा वापर एकत्रितपणे करून आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवू शकतो किंवा आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही स्ट्रेस आहे तर तो दूर करू शकतो. आपल्या पशूंची भूक त्या ठिकाणी वाढवू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढ आपण करू शकतो. मित्रांनो, आपण या लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉल या 2 औषधांचा एकत्रित वापर ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला होणारा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या कालवडींमध्ये, वासरांमध्ये, शेळी मेंढींमध्ये, बोकडांमध्ये त्यांच्या भुकेच्या वाढीसाठी, त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी, त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा देण्यासाठी, त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळतो. आपण जर आपल्या गोठ्यामध्ये शेळी मेंढी संगोपन करत असाल, कालवड संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड ब्रोटॉनचा आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉलचा अवश्य वापर करत जा. आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत चांगले फायदे आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आपल्याला या 2 औषधांचा पाहायला मिळतो तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस जाणवत असेल तर तो दूर करण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्या ठिकाणी स्ट्रेस नसेल तर आपल्या पशूंची जे काही आरोग्य आहे तर ते चांगले राहत असते. त्यामुळे आपल्याला आपले पशू निरोगी ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी आपण या 2 औषधांचा एकत्रित वापर करू शकतो. आपल्या पशूंमध्ये हीट स्ट्रेसच्या समस्या असतील किंवा वातावरण बदल झालेला असेल किंवा आपल्या पशूंमध्ये ट्रान्सपोर्टेशन झालेले असेल, व्हॅक्सिनेशन झालेले असेल तर अशा सर्व स्थितीमध्ये आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव येत असतो. तो जर लवकरात लवकर दूर करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉलचा एकत्रित वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना अत्यंत चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉल या 2 औषधांचा एकत्रित वापर आपण केल्यावरती आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात, आपण या 2 औषधांचा एकत्रित वापर कुठे, कधी, कसा करायला पाहिजे तर या विषयावरती माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपण या लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉलचा डोस देताना त्या ठिकाणी आपले जर मोठे पशु असतील, यामध्ये आपली गाई असेल, म्हैस असेल तर यांच्यामध्ये आपण लिक्विड ब्रोटॉनचा वापर 50 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे 10 दिवस त्या ठिकाणी करू शकतो आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉल हे जे आहे तर ते 50 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे 10 ते 15 दिवस त्या ठिकाणी आपण एकत्रित जर 2 औषधं वापरले तर आपल्याला अत्यंत सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतात. तसेच आपल्या जर शेळ्या मेंढ्या असतील, करडा असतील, वासरं असतील तर त्यांच्यामध्ये आपण लिक्विड ब्रोटॉनचा वापर 10 ते 15 मिली दिवसातून 1 वेळा 10 दिवस याप्रमाणे करू शकतो आणि लिक्विड प्लाझ्मा फेरॉल हे जे आहे तर ते देखील 15 ते 20 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे 15 ते 20 दिवस जर आपण त्या ठिकाणी केला तर आपल्याला अत्यंत चांगले फायदे हे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण सकाळी लिक्विड ब्रोटॉन वापरले तर संध्याकाळी लिक्विड प्लाझ्मा फेरॉल त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापरू शकतो. मित्रांनो, आपण अवश्य हे लिक्विड ब्रोटॉन आणि प्लाझ्मा फेरॉल आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी एकदा वापरून पहा. आपल्याला नक्कीच सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा.